हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर रोजचं माझं जे रुटीन आहे ते आज मी शेअर न करता आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे आणि आजचा व्लॉग तितकाच लहान देखील असणार आहे. तर रोजच्या संसाराच्या रहाटगाड्यातून आम्ही सगळ्या महिलांनी थोडासा स्वतःसाठी वेळ काढला. रोजचं सकाळी उठून रात्रीपर्यंत उद्या काय करायचं, दिवसभरामध्ये काय करायचं याचं प्लॅनिंग आपल्या महिला गृहिणींच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि रोजचाच दिवस असा घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोल गोल फिरत असतो. यामधून कधीतरी एकदा थोडासा ब्रेक मिळावा असं प्रत्येक महिलेला, प्रत्येक गृहिणीला वाटत असतं. आणि याच रोडवरून आम्ही गृहिणी रोज संध्याकाळी वॉकिंगला जात असतो. नेहमी ही पाटी आम्ही वाचत असतो. इथे मन आणि पोट दोन्हीही भरतं. मग काय, महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ज्या आमच्या बिल्डिंगमधल्या महिला होत्या, मैत्रिणी होतो, तर त्यांनी असा प्लॅन केला आणि त्यामध्ये मी देखील होते. असा प्लॅन केला की दरवर्षीप्रमाणे आपण यावेळेस देखील बाहेर जायचं आणि मनसोक्त असं स्वतःसाठी जगायचं. पूर्ण दिवस तर आम्ही काही इथे घालवला नाही. रात्रीचं इथे आम्ही साधारणपणे 8 वाजता आलो आणि साधारणपणे 10:30 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा पाळत घरी गेलो. मनसोक्त जेवलो, गप्पा गोष्टी केल्या, फोटो वगैरे काढले. आता इथे आल्यानंतर खूप सारी मोकळी जागा होती. जास्त काही कोणी नव्हतं कारण की महिला दिन 8 मार्चला होऊन गेला होता आणि आम्ही साधारणपणे 12 तारखेला इथे आलो होतो. एक छान अशी मोकळी सुटसुटीत हवेशीर अशी जागा निवडली आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथे बसलो. आमच्या ऑर्डर्स आम्ही दिल्या आणि मग काय आमचं झालं फोटो सेशन सुरू. खूप सारे फोटो काढले, खूप सारी थट्टा मस्करी वगैरे केली. आता इथे आम्ही ज्या मैत्रिणी आहोत सगळ्याच्या सगळ्या सासूरवाशीण आहोत. सगळ्यांना सासू-सासरे, दीर, नणंद, भावजया वगैरे असं आहेत. तर रोजच्याच रहाटगाड्यातून आज आम्ही थोडासा काही वेळ स्वतःसाठी काढला. महिला दिन म्हटलं की त्या निमित्ताने आपण स्वतःसाठी थोडंसं जगलं पाहिजे. असं काहीसं गणित आहे का? तर नाही. रोज आपण थोडा वेळ स्वतःसाठी आपण काढलाच पाहिजे. आनंदाने, मनमोकळेपणाने जगता आलं पाहिजे. प्रत्येकाचा दिवस घरातील गृहिणी म्हणजेच आई, पत्नी, बहीण, वहिनी यांच्यापासून सुरू होत असतो. मग यांना महत्त्व फक्त महिला दिनालाच का द्यावं बरं? तर असो. तर आज आम्ही खास असं महिला दिनाच्या निमित्तानेच बाहेर आलो होतो आणि हे सगळं आम्ही इतकं म्हणजे आठवड्याभरापासून प्लॅन केलं होतं. पण यामध्ये देखील बऱ्याचशा जणींना वेळ नव्हता आणि वेळात वेळ काढून आम्ही हा आजचा प्लॅन केलेला आहे. सोबत मी माझ्या लहान मुलाला देखील घेतलं होतं. मोठा मुलगा काही माझ्यासोबत आला नाही. मस्तपैकी आमच्या आवडीचं आम्ही स्टार्टर्स आणि जे आवडीचे जे मेनू होते तर ते मागवले. मनसोक्त आम्ही जेवलो आणि मस्तपैकी आमचा गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. आणि इतकंच नाही, हे सगळं करत असताना आमच्या सगळ्यांचे नवरे आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा देखील दिला. स्वतःसाठी जगणं म्हणजे खूप काही मोठा गुन्हा आपण केलेला नाहीये. दिवसभर आणि रोजची रोज आपण सगळ्या फॅमिली मेंबरसाठी झटत असतो, तर थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढला, तर त्यामध्ये काहीही मोठा गुन्हा नाहीये. मला पाठीमागे कोण काय म्हणेल किंवा रागवतील का याचा जास्त विचार करू नका. 40शी नंतर स्वतःसाठी थोडंसं काही जगलं, तर त्यामध्ये खूप काही मोठा असा फरक पडत नाहीये. तर अशा पद्धतीने आम्ही महिला दिन सगळ्या मैत्रिणींनी मिळून साजरा केला. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.